महाराष्ट्रात आणि भारतात पडणारा दुष्काळ हे दरवर्षीचं चित्र आहे। पिकांचं होणारं नुकसान, प्राण्यांचे होणारे हाल आणि बळीराजाची होणारी अवस्था या गोष्टी आपण दरवर्षी बघतो। पण भारतापेक्षा महाराष्ट्रापेक्षा कित्येक पटीने कमी पाऊस असणाऱ्या इस्रायलने मात्र यावर कित्येक वर्षांपूर्वी उपाय शोधून काढलाय आणि तो उपाय आहे समुद्राच्या पाण्यापासून गोड पाणी बनवण्याचा प्रकल्प। अशाच एका प्रकल्पाला भेट द्यायला सध्या आपण आलेलो आहोत। चला तर मग आपण बघूया की या प्रकल्पाचे नेमके काय काय टप्पे आहेत आणि कशा प्रकारे समुद्रातनं या प्रकल्पामध्ये पाणी येतं आणि काही मीटर अंतरावर गोड पाणी बनून ते बाहेर येतं। भेट देऊया या प्रकल्पाला। इस्रायलमध्ये तेल अवीव शहरापासून 15 किलोमीटर अंतरावर उभा असलेला हा आहे सोरेक डिसॅलिनेशन प्रोजेक्ट। दररोज 6,24,000 घनमीटर पाणी गोड करणारा हा जगातला सर्वात मोठा प्रकल्प। जानेवारी 2011 मध्ये या प्रकल्पाचं काम सुरू झालं आणि ऑक्टोबर 2013 मध्ये म्हणजेच 2 वर्ष 10 महिन्यात तो कार्यान्वित देखील झाला। या प्रकल्पाचा पहिला टप्पा पाहण्यासाठी आपल्याला ही 200 फूट शिडी चढून वर जावं लागतं। हा आहे समुद्रातलं पाणी प्रकल्पात येण्याचा पहिला टप्पा। समुद्रातनं पाईपलाईनद्वारे येणाऱ्या पाण्याचं प्राथमिक शुद्धीकरण इथं होतं। पाण्यातून येणारे मासे, मोठा कचरा, वस्तू यासारख्या गोष्टी इथं अडवल्या जातात। कचरा विरहित पाणी आत सोडण्यात सर्वात महत्त्वाची भूमिका हे यंत्र बजावतं। याच जागेवरून अख्ख्या प्रकल्पाचा ओव्हरव्ह्यू देखील आपल्याला मिळतो। दुसऱ्या टप्प्यामध्ये पाण्यात मिसळलेली माती आणि वाळू वेगवेगळी केली जाते आणि केवळ शुद्ध पाणी पुढच्या टप्प्यात जातं। शुद्धीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात पाणी आणि मिठाचे मॉलिक्युल्स अर्थात रेणू वेगवेगळे केले जातात। या टप्प्यातून पुढे जाणाऱ्या पाण्यात मिठाचा अंश नसतो। चौथ्या टप्प्यात पाण्यावर प्रेशर प्रोसेस केली जाते। तिसऱ्या टप्प्यातून आलेल्या शुद्ध पाण्याचं रिमिनरलायझेशन केलं जातं, त्यामुळे ते पिण्यासाठी योग्य बनतं। भारतात देखील अशा प्रकारचे प्रयोग सुरू असल्याचं इथले अधिकारी सांगतात। IDA has been operating, as I said, worldwide, and IDA in India has been operating since the mid-90s and have built some of the largest and biggest desalination plants of India, including the plants in Tamil Nadu, including a plant for big industrial clients like Reliance and Essar for their refineries. समुद्र किनाऱ्यापासून 2.25 किलोमीटर अंतरावर हा प्रकल्प उभा आहे। या प्रकल्पातून पुन्हा समुद्रात जाणारं पाणी हे येणाऱ्या पाण्याच्या दुप्पट खारट असतं आणि या टप्प्यानंतर नागरिकांना मिळतं पिण्यासाठी 100% योग्य असणारं असं पाणी। तर इस्रायलमधल्या सोरेक या प्रकल्पामध्ये 100% शुद्ध आणि पिण्यायोग्य झालेलं हे पाणी आहे। इस्रायलमध्ये वापरण्यात येणाऱ्या पाण्यापैकी 80% पाणी हे अशा प्रकारे समुद्रातनं येऊन शुद्ध करून वापरलं जातं। त्यातला सोरेक ही कंपनी 25% वाटा उचलते। भारतात सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारचे प्रयोग सुरू आहेत आणि लवकरच नजीकच्या भविष्यकाळामध्ये अशा प्रकारचे प्रयोग यशस्वीपणे भारतामध्ये सुरू होतील अशी अपेक्षा आहे। जेव्हा असे प्रयोग सुरू होतील त्यावेळी जलक्रांतीमध्ये भारतानं टाकलेलं ते एक महत्त्वाचं पाऊल असेल। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन आग्रेसह अमोल जोशी, झी मीडिया, इस्रायल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।